हॅलो. नमस्कार. श्री कृष्णाबाई उत्सव संस्था लिंब आपल्याकडे कालच या उत्सवाची सुरुवात झालेली आहे. या उत्सवामध्ये आपल्याला माहितीच आहे, पारंपरिक प्रमाणे बंधू श्रीनिवास वारुंजीकर जो प्रभात पेपर पुणे येथील प्रभात पेपरचं उपसंपादक म्हणून काम करतो आणि साहित्य क्षेत्रामध्ये खूप म्हणजे एक वासिम वाडेकरांचं स्मारक असेल किंवा अन्य कविता संग्रह, कविता स्वतः तयार करणे आणि त्यांचं संकलन, अन्य कवींचं पण संकलन करणे आणि हे आपल्यासमोर मांडणे, हे काम तो गेले काही वर्ष करत आहे आणि आपल्यालाही सर्व लिंबकरांना हे माहीत आहे. त्यामुळं आपण या आपल्या कृष्णाबाई उत्सव संस्थेच्या कार्यक्रमामध्ये कवितांच्या प्रदेशात सातारा प्रस्तुत मंत्राक्षर हा कार्यक्रम आपण इथं सादर करणार आहे. त्याच्यामध्ये सहभागी होणार आहेत माझा बंधू श्रीनिवास वारुंजीकर, त्यानंतर डॉक्टर आदिती काळणे, डॉक्टर मेधा आणि संजय क्षीरसागर यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे आणि आपण त्यांचं या उत्सवाच्या वतीने स्वागत करतोय, शब्दसुमनाने स्वागत करतोय आणि त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपला जो हा याच्यामध्ये त्या अरुणा ढेरे ज्या साहित्य संमेलनाचा माझे अध्यक्ष आहेत त्यांच्या कवितांचं सादरीकरण आपल्या इथं करणार आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपला कार्यक्रम सुरू करावा. नमस्कार. कवितेच्या प्रदेशात या कार्यक्रमामध्ये आपण आज अरुणा ढेरे यांच्या कवितांविषयी कार्यक्रम करायचं ठरवलेलं आहे. या कार्यक्रमामध्ये दरवर्षी ज्याप्रमाणे लिमच्या कृष्णाबाई उत्सवामध्ये आपण एक साहित्य विषयक कार्यक्रम घेतो, त्यामध्ये अरुणा ढेरेंच्या कविता याविषयी आपण आज बोलणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोविडच्या काळामध्ये अरुणा ढेरेंच्या कवितांवर कार्यक्रम करायचा असं ठरलेलं होतं, पण कोविडची सगळी रिस्ट्रिक्शन्स बघता तो कार्यक्रम त्यावेळेला काही करता आला नव्हता. तर ती संधी या निमित्तानं पुन्हा एकदा इथं मिळालेली आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की अरुणा ढेरेंचं साहित्य हे आपल्या प्रत्येकाला हृदयस्पर्शी साहित्य या पद्धतीने माहिती आहे. त्यांच्या लिखाणामध्ये असलेली एक आत्मीयता आणि त्यांचा संपूर्ण अभ्यास याचं संपूर्ण प्रतिबिंब अरुणा ढेरेंच्या या कवितांमध्ये आपल्याला आढळतं. त्याचबरोबर अरुणा ढेरेंनी केलेले अन्य लेखन या सगळ्याचं प्रतिबिंब आपल्याला या कार्यक्रमामध्ये दिसून येतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज जे कविता सादर करणार आहेत त्यांचा मी आपल्याला परिचय करून देतो. डॉक्टर आदिती काळणे या कोडोली देगाव या ठिकाणी मेडिकल प्रॅक्टिस करतात आणि त्या स्वतः मेडिकल प्रॅक्टिशनर असूनही त्यांनी मराठी साहित्यामध्ये PhD केलेली. त्यामुळं असा दुहेरी योग या निमित्तानं आपल्याला अनुभवायला मिळतोय. त्यानंतर डॉक्टर मेधा क्षीरसागर आहेत. त्यांचं मराठी साहित्यामधलं लेखन आणि मराठी साहित्यामध्ये त्यांनी केलेला अभ्यास हा अतिशय संस्मरणीय असा राहिलेला आहे. खूप पूर्वी त्यांनी आसावरी काकडे यांच्या जीवनावरती, यांच्या कवितांवरती फार चांगला कार्यक्रम केलेला होता आणि त्याचा मी साक्षीदार होतो. त्याचबरोबर डॉक्टर संजय क्षीरसागर हे त्यांचे पती आहेत आणि त्यांचंही मराठी साहित्यामधलं योगदान, त्यांचं अभिवाचन हे अतिशय उल्लेखनीय असं आहे. तर अरुणा ढेरेंच्या या संपूर्ण कार्यक्रमामध्ये
मंत्राक्षर हे शीर्षक आपण का दिलंय त्याचं एका वाक्यात सांगायचं झालं तर संपूर्णपणे अक्षर वाङ्मय ज्याला आपण म्हणतो ते अरुणा ढेरेंचं साहित्य आणि त्या अक्षरांमध्ये असलेला वाचकांना बांधून ठेवण्याचा मंत्र म्हणून मंत्राक्षर हे त्यांच्या कविता संग्रहाचं नाव आपण या कार्यक्रमासाठी घेतलेलं आहे. आता प्रत्यक्ष कार्यक्रम सुरू करताना पहिल्यांदा मेधा कविता सादर करेल आणि मग आमच्या ओळीने कविता आपल्या समोर येतील. धन्यवाद. धन्यवाद श्रीनिवास. पहिलीच कविता मंत्राक्षर, म्हणजे जे आता श्रीनिवास म्हणाला की मंत्राक्षर हे नाव का निवडलं आहे या कार्यक्रमासाठी, ते या कवितेच्या शेवटी नक्कीच तुम्हा सगळ्यांना लक्षात येईल. कवितेचं नाव मंत्राक्षर. कार्तिकातल्या एखाद्या शांत दुपारी पाय वाटेवर निथळत असावे हिरव्या उन्हाचे कवडसे. कार्तिकातल्या एखाद्या शांत दुपारी पाय वाटेवर निथळत असावे हिरव्या उन्हाचे कवडसे, तसे स्तब्ध दुःखावर निथळणारे तुझे श्वास मला आठवतात. तरुण मुलींच्या ओठांवर अकारण उमलणाऱ्या जगण्याचे उमाळे नसांमधून दाटून येतात. हे सगळं कसं घडतं कळत नाही. हे सगळं कसं घडतं कळत नाही, पण मरून जातं मन गुणगुणण्यासारखं सद्भावने नाही. एखाद्याच्या नुसत्या गाण्याच्या उगमापाशी सर्वस्व नवं करणारा निसंदर्भ आदि काळोख जसा भेटतो हृदयस्पर्शी रीतीनं. एखाद्या नुसत्या गाण्याच्या उगमापाशी सर्वस्व नवे करणारा निसंदर्भ आदि काळोख जसा भेटतो हृदयस्पर्शी रीतीने, भेटतं तसं मला आयुष्य आणि मागच्या पुढच्या साऱ्या कवितांची मंत्राक्षरं होतात. जगण्याचे उमाळे नसांमधून दाटून येतात. अरुणा ढेरेंविषयी बोलायचं झालं तर अरुणा ढेरेंचा आणि माझा स्नेह हा कमीत कमी गेल्या 25 ते 30 वर्षांपासूनचा आहे. म्हणजे ज्या वेळेला रहिमतपूरमध्ये एक साहित्य संमेलन झालं होतं, चित्रलेखा मानेराजे त्यांच्या साहित्य संमेलनाला कवी संमेलनाचा परीक्षक मी होतो आणि अरुणा ढेरे या प्रमुख पाहुण्या होत्या. तेव्हापासून अरुणा ढेरेंच्या साहित्याची एक वेगळी ओळख ही होत राहिली. मग पूर्वी असं व्हायचं की त्या राहायच्या तुळशीबागवाले कॉलनीमध्ये आणि तिथंच माझ्या 2 बहिणी आते बहिणी राहायच्या. त्यांच्या घरापासून जाताना असं वाटायचं की चला घरात जाऊन बोलावं त्यांच्याशी, पण बोलायचं काय असा प्रश्न असायचा. त्यामुळं अनेकदा होऊनही मी तिथं गेलो नव्हतो. पण अनेकदा प्रसंग आले आणि त्यांच्याकडं जाणं भेटणं आणि त्यांच्याकडनं त्यांचं साहित्य समजून घेणं हा सगळा योग येत राहिला. आणि हे सगळं होत असताना त्यांचं साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद आलं, साहित्य परिषदेमधली त्यांची भाषणं आली किंवा त्यांच्या कवितांवर इतरांनी केलेल्या कार्यक्रमांची उपस्थिती, या सगळ्यामधून आपल्याला एक लक्षात येतं की एक सकस साहित्य म्हणजे काय याचा एक साक्षात्कार आपल्याला जर घडवून घ्यायचं असेल तर अरुणा ढेरेंचं साहित्य हे आपण वाचलं पाहिजे. या मंत्राक्षरमधली यानंतरची कविता आहे डॉक्टर संजय यांची आणि नव्या मनाची याविषयी ते ही कविता सादर करतील. मग परत मी बोलेन. नमस्कार. बऱ्याच वेळेला आपले जे नेहमीचे कवी असतात त्यांच्या कविता आपल्याला लगेच कळतात. म्हणजे आपण बऱ्याच वेळेला ऐकलेल्या असतात. त्यात केशवसूत असतील, केशवकुमार असतील किंवा विवा शिरवाडकर असतील, पाडगावकर असतील. ऐकून ऐकून आपल्याला ते बऱ्याच वेळेला पाठही झालेले असतात, त्यातला अर्थही कळत असतो, आपण त्या गुणगुणतही असतो. आणि बऱ्याच वेळेला काही अनवट वाटेवरच्या किंवा वेगळ्या कवयित्र्यांचे किंवा कवींची आपल्याला कविता ऐकायची वेळ येते. जेव्हा मी
सवाई गंधर्वला गाणी ऐकायला जायचे तेव्हा बरेचसे मोठे मोठे गायक असायचे किंवा नवीन गायक असायचे. गाण्याला सुरुवात करायची आणि नंतर मग केव्हा तरी हळूहळू त्यातलं कुठला राग होता, काय भाव आहे ते नंतर कळायला लागलं. पण जवळजवळ बऱ्याच जणांना असं होतं की ते नक्की काय आहे कळत नाही, पण चांगलं वाटतं. त्याच्यानंतर संजीव अभ्यंकरांचं एकदा गाणं ऐकलं आणि त्यांनी सुरुवातच अशी केली की मी आज यमन राग गाणार आहे. ह्या रागाची ही भावना आहे आणि असं समजून घेऊन तुम्ही हा राग ऐकला तर अजून म्हणजे आपण म्हणतो की श्रोते तयार करणं, श्रोत्यांचा कान तयार करणं हे वेगवेगळ्या पद्धतीने असतं. जे मान्यवर असतं सगळेजण वाटतं की त्यांच्या ह्याच्यामधून ते श्रोत्यापर्यंत पोहोचणार नाही. तसं थोडंसं काही बाबतीत अनवट बाबतीत आपण म्हणतो की बऱ्याच वेळेला ही कविता वाचल्यानंतर काय असावं याच्यामध्ये. तर आता ही जी कविता आहे त्यांची नव्या मनाची घडी मोडली, तसं थोडंसं कवितेच्या शीर्षकावरून आपल्या लक्षात येणार नाही, पण ही आत्ताच्या ऋतूला अशी त्यांनी घेतलेली आहे. ही म्हणजे जसं आपण म्हणतो की फाल्गुनाच्या आधीचं सगळं पानांचे झाडांचे खराटे झालेले असतात आणि मग चैत्र पालवी फुटायला लागते. तसंच आपल्या मनाचं सुद्धा असतं किंवा आपण ज्या आत्ता उंबरठ्यावर आहोत, काही सिनियर सिटीजन आहेत, काही त्या उंबरठ्यावरती आहेत, तर मागचं जो गेलेला आहे काळ आणि नवीन जे येणार आहे आता, असं त्याच्यामधली जी भावना आहे ती कदाचित ह्या कवितेमध्ये व्यक्त केली असावी. प्रत्येकाला एखाद्या वस्तूकडे बघायचं, प्रत्येकाची वेगवेगळी नजर असते. कदाचित माझ्या नजरेला हे असं दिसली असावी कविता, त्या नजरेनं तुम्ही ऐकली तर तुम्हालाही ती छान वाटेल. नव्या मनाची घडी मोडली असं कवितेला. मुक्ती विधली होती फागामधल्या होळीची धग. होळी होऊन गेलेली आहे, तिथली धग नुकतीच विझलेली आहे. मुक्ती विधली होती फागामधल्या होळीची धग. चैत्र खुणांनी मिटली मुक्ती रंगामधली ओली चगमग. चैत्र पालवी फुटलेली आहे. शिरीष फुलांच्या मळल्या वाटा, शिरीष फुलांच्या मळल्या वाटा. वेगवेगळ्या ठिकाणी आपण बघितलं तर काटेसावरीची झाडाच्या खाली वेगवेगळी फुलं पडलेली असतात किंवा आपल्या आता शहरामध्ये सुद्धा कांचन वृक्ष बऱ्याच ठिकाणी लावले त्याची फुलं पडलेली असतात. शिरीष फुलांच्या मळल्या वाटा, येऊन गेला धडधड पाऊस. वळीव काही ठिकाणी येऊन गेलेला आहे, एकदम येतो धडधड निघून जातो. रंगामधली ओली तन्मग. शिरीष फुलांच्या मळल्या वाटा, येऊन गेला धडधड पाऊस. पहाट क्षितिजावरती भिजला सूर्य कोवळा सोली व तांबूस. सध्याचा जो सूर्य सकाळचा आणि संध्याकाळचा आपल्याला दिसतो तो एकदम असा स्पष्ट दिसतो, म्हणजे सोडून काढल्यासारखा असं आपल्याला त्याचे कुठले आपल्या चेहऱ्यावरती किंवा डोळ्यामध्ये त्याची किरण हे होत नाही, तिथले शांत ते वाटतात ते. पहाट क्षितिजावरती भिजला सूर्य कोवळा सोली व तांबूस. सगळे काही फेडून तेव्हा एक झाड निष्पर्ण मोकळे. म्हणजे झाडाचा आपण खराटा झालं म्हणतो, ते झाडानं सगळे आपली मागची पालवी गळून काढलेली आहे, फेडून टाकलेली आहे. सगळे काही फेडून तेव्हा एक झाड निष्पर्ण मोकळे. लसत्या गुच्छाला पिवळ्या हृदयावर टाचून हसले. कदाचित इथं बहाव्याचं वर्णन त्यांना अपेक्षित असावं की तो पिवळा जो फुलांचा गुच्छ तो निसर्गानं स्वतःच्या हृदयावरती लावलेला आहे. जुनी वळली वर्षे मीही दूर फेकली प्राणपणाने. जुनी वाळली वर्षे मीही दूर फेकली प्राणपणाने. म्हणजे जे आयुष्य आतापर्यंतचं गेलेलं आहे, थोडंसं सुख झालं असेल म्हणा, वाळलं असेल म्हणा, ते आता कापून द्यायची वेळ आलेली असं कवितेला वाटत असावं. जुनी वाळली वर्षे मीही दूर फेकली प्राणपणाने. नव्या मनाची घडी मोडुनी, नव्या मनाची घडी मोडुनी. आज भेटले तुला नव्याने, आज भेटले तुला नव्याने.
अतिशय सुंदर अशी ही कविता आपण बघितली तर याच्यामधलं निसर्गाचं चित्र हे अत्यंत लोभस असं आपल्याला आढळतं. जरी शिशिर असला आणि चैत्राच्या पालवीची सुरुवात असली तरी हे चित्रण एखाद्या कवयित्रीला अतिशय समर्पक असं वाटत जातं. यानंतरची कविता आहे मंत्राक्षर आणि सादर करते डॉक्टर आदिती काळमे. अक्षरात चालेल, ठीक आहे. वरवर पाहता साधी सोपी वाटणारी शब्दरचना, पण या कवितांचं सगळं वैशिष्ट्यच असं आहे की कदाचित वाच्यार्थ आणि व्यंगार्थ असे दोन वेगवेगळे अर्थ लागू शकतात. अर्थात ते प्रत्येकाचं अनुभव विश्व, आपापलं विचार मंथन त्या सगळ्यावरती अवलंबून आहे प्रत्येकाला त्यातून काय अर्थ अभिप्रेत होईल. तर अशी एक छोटीशी पण आशयगर्भ कविता अक्षरात्र. पाण्यासारखेच वाहते सदाचे आयुष्य नावाचे खुळे गाणे. पाण्यासारखेच वाहते सदाचे आयुष्य नावाचे खुळे गाणे. किनारे धरून अखंड चालला दुःखांचा काफिला मस्तपणे. सुखाचेही तळ जाताना घासून, सुखाचेही तळ जाताना घासून अस्तित्वाची खूण करे मला. दिव्यापरी आता प्राक्तन जोडून प्रवाही सोडून श्वास दिला. आणि रंग गर्द क्षितिज पेटले, आणि रंग गर्द क्षितिज पेटले. रात्री उजाडले क्षण मात्र. तमाने टाकली प्रकाशाची कात, तमाने टाकली प्रकाशाची कात. झाली काळजात यक्षरात्र, झाली काळजात यक्षरात्र. अरुणा ढेरेंच्या साहित्याचा अभ्यास करताना कायम आपल्याला हे जाणवत राहतं की कितीतरी न उलगडलेले शब्द, रोजच्या वापरात नसलेले शब्द हे त्यांच्या कवितांचा स्थायी भाव बनून येत असतात. आणि अशा शब्दांचा धांडोळा घेताना आपल्याला हे जाणवत राहतं की आपलं मराठी सुद्धा किती कच्चं आहे. कारण मी नेहमी व्याख्यान देतो, बरोबर मराठी बोला. ते व्याख्यानाची मला अशा वेळेला आठवण होती की ज्याला आपण हाय स्टँडर्ड मराठी म्हणतो ते हाय स्टँडर्ड मराठी हे साहित्यिक फार चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर मांडू इच्छितात. मी आज सकाळीच ही कविता लिहून घेतली आणि मला असं वाटतं की ती कविता पहिल्यांदा सादर करावी, मग माझ्या बाकी कवितांकडे जावं. पावसाचं वर्णन आणि कविता याचं एक अन्योन्य असं नातं असतं. म्हणजे ज्या कवीने पावसाची कविता लिहिली नाही तो कवीच नाही असं म्हणता येईल. आणि हे इतकं आहे की पाऊस म्हणजे एक सृजनाचा साक्षात्कार असतो आणि त्या सृजनामधून लसलस ते कोंब जे प्रसवतात त्यामधून एक वेगळं नवं चैतन्य घडत असतं. त्यामुळं ही पावसाविषयीची अरुणा ढेरेंची कविता खास आपल्यासाठी. आभाळ भरून हे घन ओथंबून असे, आभाळ भरून हे घन ओथंबून असे. प्रसवाचा उत्सव सजवून माती हसे. पाऊस तिच्या मांडीवर कान्हा होतो, पाऊस तिच्या मांडीवर कान्हा होतो. खोन पीस मोराचे कान्हा होतो. हिमशुभ्र कळ्यांवर तमात झुकतो जेव्हा. पाऊस रसिक राधेचा राणा होतो. पानात डोलते पान चहूकडे हिरवे, पानात डोलते पान चहूकडे हिरवे. रानात दाटते रान, रान मन हिरवे. पाऊस कुणा राव्याला दाणे देतो, पाऊस कुणा राव्याला दाणे देतो. तंद्रीत खुळ्या पाण्याला गाणे देतो. पंखांना देतो दिशा मोकळ्या गाही, पंखांना देतो दिशा मोकळ्या गाही. पाण्याला पाऊस रत्न पैंजणे देतो, पाण्याला पाऊस रत्न पैंजणे देतो. गीतांना देतो छंद, फुलांना गंध,
पाऊस निळ्या विसारा लागेल देतो. गीतांना देतो छंद, फुलांना गंध, स्वप्नांना भरतो रंग रतीचे गुंड. पाऊस निळ्या विसारा लागव देतो आणि जवळपणाला नवखे मार्गव देतो. सृजनाच्या स्पर्शातून नाळ तोडूनी स्वप्नांना पाऊस ओले आर्जव देतो. पाऊस सोलतो हृदय कापतो नाती. पाऊस सोलतो हृदय कापतो नाती. घन व्याकुळ करतो एकांताच्या राती. पाऊस पिसाटापरी सरावून येतो. पाऊस पिसाटापरी सरावून येतो. पदरातील सारे शब्दच फिरवून घेतो. आयुष्यच अवघे तहानले होता. आयुष्यच अवघे तहानले होता. पाऊस टपोरा अर्थ कोंजळीत देतो. पाऊस सोलतो हृदय कापतो नाती. घन व्याकुळ करतो एकांताच्या राती. अरुणा ढेरेंच्या या कविता संग्रहामध्ये आपल्याला अनेक कविता ज्या आढळतात. त्यामध्ये येणारी यानंतरची कविता आहे ती प्रारंभ. आणि प्रारंभ या शीर्षकाचा अरुणा ढेरेंचा एक कविता संग्रह आहे आणि त्यामधली ही कविता खास आपल्यासाठी सादर करते मेघा. मला वाटतंय की श्रीनिवासने आतापर्यंत जे सांगितलं त्याच्यात थोडीशी भर घालायची तर अरुणाताईंच्या बऱ्याचशा कवितांमधल्या ज्या प्रतिमा आहेत त्याच्यात कृष्ण सखा आणि राधा ही प्रतीकं वारंवार येतात आणि निळा सावळा, निळा निळा वगैरे अशा शब्दांची रेलचेल आपल्याला या कवितांमध्ये दिसते. मोरपीस आणि तसंच जसं आपण इथे पाठीमागे मंत्राक्षर याचं सुलेखन केलेलं दिसतंय त्याच्यामध्ये निळ्या प्रतिमा, निळा रंग आणि मोरपीस हे प्रामुख्याने आपल्याला त्याच्यात दिसतं. ते प्रतीक आहे अरुणाताईंच्या कवितांचं. आणि आता मी जी कविता वाचणार आहे त्या कवितेतही तुम्हाला ही प्रतिमा, ह्या प्रतिमा किंवा ही प्रतीकं सापडतील कदाचित. कवितेचं नाव आहे प्रारंभ. कसला प्रारंभ आहे हे आता आपल्याला शेवटी कळेल. त्या ढळत्या रात्री जेव्हा, त्या ढळत्या रात्री जेव्हा मज नवते कसले भान. त्या ढळत्या रात्री जेव्हा मज नवते कसले भान. हलकेच विलगले ओठ, हलकेच उमटली तान. त्या कानेच्या त्या सुरात अंधाराने नखलली कोवळी पाने. नखलली म्हणजे आपण विडा ज्या वेळेला तयार करत असतो त्यावेळेला त्याच्यावरच्या शिरा नखांनी काढतो तसं त्या सुरात अंधाराने नखलली कोवळी पाने. मनविडा जुळविला तेव्हा मी प्रथम गायले गाणे. त्या सुरात अंधाराने नखलली कोवळी पाने. मनविडा जुळविला तेव्हा मी प्रथम गायले गाणे. ते गाणे कसले होते, ते गाणे कसले होते. होता नुसताच निळासा रंग अन समजण्याचाही तो निळा निळा प्रारंभ. अन समजण्याचाही तो निळा निळा प्रारंभ. मी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये घोषित करायचं राहून गेलं की आमच्या सर्वांची एक अतिशय संवेदनशील अशी मैत्रीण जी हर्षल राजेश शिर्के ही 2 वर्षापूर्वी काळाच्या पडद्याआड गेली आणि तिचं अरुणा ढेरेंवरचं प्रेम, तिच्या अरुणा ढेरेंवरती केलेला कार्यक्रम या सगळ्याचा शोध घेतला असताना आपल्याला असं जाणवतं की आजचा हा संपूर्ण कार्यक्रम आम्ही हर्षल राजेश शिर्केला समर्पित करत आहोत. कारण तिच्या स्मृतींशिवाय हा कार्यक्रम होऊ शकत नाही आणि त्यासाठी एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवाव्यात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे
की गुलमोहर डे असेल, तिची स्वतःची पेंटिंग असतील, तिच्या स्वतःच्या कविता असतील, आणि या सगळ्यामधून भरभरून समोरच्या माणसाला काय देता येईल याचा तिनं कायम विचार केला. आणि अतिशय दुःखद घटनेमध्ये तिचं निधन झालं, पण दरवर्षी तिची आठवण या अशा कार्यक्रमांच्या निमित्ताने आम्ही करत असतो. त्यामुळं हा कार्यक्रम हर्षल राजे शिर्के तिला समर्पित आहे असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो. यानंतर या कार्यक्रमामध्ये सागर पुढे, तर यानंतरची जी कविता आहे ती अर्थातच डॉक्टर संजय यांची, आणि त्या कवितेचं नाव कृष्ण हे अतिशय वेगळं नाव आहे. आणि या कवितेमध्ये सुद्धा आपल्याला लक्षात येईल की तो निळा रंग कृष्ण आणि कृष्णाची अनेक दंतकथा निगडीत आहेत. या सगळ्यामध्ये एक कृष्णाचं वेगळं दर्शन अरुणाताईंनी या कवितेमध्ये कसं घडवलंय ते आपण त्यांच्याकडून ऐकू. कृष्णाची विविध रूपं पुढच्या एका कवितेत आपल्याला बघायला मिळतील, पण कृष्णावरती काही वेगळ्या पद्धतीनेही एक बघितलं जातं. कदाचित आत्ताच्या समाजामध्ये पुरुषाचं स्वरूप हे दोन्ही पद्धतीचं आहे. कदाचित ते अरुणाताईंना जाणवलं असावं, त्यामुळे त्यांनी दोन्ही पद्धतीने या कवितेमध्ये ज्याला पाहिजे त्या पद्धतीनं आपण त्याचा अर्थ लावू शकतो. पण एक कविता म्हणून नक्कीच ती उच्च दर्जाची आहे. कृष्ण, तुला नाही सूर्य झाकता आला आणि घोंगट ओढून अंधार झाला, असा देखावाही नाही करता आला. राधे, तुझ्या चेहऱ्यावर त्या दिवशी प्रत्येकाने पाहिली मुठी कासावी संध्याकाळ, आणि नंतर दूर डोंगरात धडाडून पेटला वणव्याचा केशरी जाळ. अर्ध्या रस्त्यात सोडला हात तुझा, अर्ध्या रस्त्यात हात सोडला तुझा, घात केला त्यानं अन बिनमोलाचं केलं अवघं आयुष्य एका निरोप घेण्यानं. हात हललेला तू पाहिलास, राजाला उद्देश म्हणजे हात हललेला तू पाहिलास, रथ चाललेला तू पाहिलास, पण खेळून राहिलीस ठाईच, नाही धावलीस माग आवेशानं. कळलं ना तुला, शेवटी मनापासून मन दूर जातं तेव्हा कोणाला कशाचाच अडसर उरत नसतो. ना अंगाचा वास न शपथांचा फास, ना अंगाचा वास न शपथांचा फास. वास अडतो की घुमसतो याचा, वास अडतो की घुमसतो याचा विचारही नसतो जाणाऱ्याच्या मनात. कृष्ण निघून गेला, कुठलाही विचार न करता. काल होते हातात हात, आज नाही. काल होते हातात हात, आज नाही. संबंधांचा अर्थ सामावतो एवढ्याच साध्या वस्तुस्थितीत. हवं तेव्हा घेतो तो, मिळवतो खेळवतो मालावतो. त्याच्यातून त्याच्यासाठी उगवतात स्वीकार आणि नकार. जग त्याच्या भोवती तो सहज वळवतो. त्याच्या ओळखी आड असते एक अदय अनोळख, एक अदय अनोळख. तो यमुनेच्या जळात कधी काना होऊन हसतो, तो यमुनेच्या जळात कधी काना होऊन हसतो, तर कधी कालिया होऊन बसतो. राधे पुरुष असाही असतो, राधे पुरुष असाही असतो. सगळ्यात महत्वाचं आहे की आपण पुरुषांविषयी पुरुषांच्या कविता ऐकल्या असतील, पण अरुणा ढेरेंनी कृष्णाच्या रूपातून पाहिलेला पुरुष आणि त्याच्यामधलं पूर्ण पुरुषाचं प्रतीक हे सगळं अतिशय संयमित शब्दांमध्ये मांडताना अरुणा ढेरेंची ही संपूर्ण शब्दशैली आपल्याला भोवून टाकते. आणखी एक पुरुष असाही असतो जी आणखी एक कविता असणार आहे
ती पण आपण या कार्यक्रमात घेणार आहे. त्यावेळेला आपल्याला लक्षात येईल की पुरुषाची 2 चित्र वेगवेगळ्या पद्धतीने कशी असू शकतात ते आपल्याला यामध्ये पाहायला मिळेल. याच्यानंतरची अरुणा ढेरेंची खूप चांगली कविता. आपण स्त्री पुरुष नातेसंबंधाचा विचार करताना अनेकदा मित्र मैत्रिणी या नात्याकडे सर्वाधिक दुर्लक्ष करताना दिसतो. कारण मित्रमैत्रीचं नातं म्हणजे काहीतरी वेगळं असणार, विचित्र असणार, असा काहीतरी समज आपल्याकडं परंपरेने आलेला आहे. पण हे सगळं टाळताना एका माणसाकडं मित्र म्हणून पाहताना त्याच्याबद्दलच्या सगळ्या भावना अरुणाताईंनी या कवितेमध्ये मांडलेल्या आहेत. त्याविषयी ऐकूया आदितीकडून. मित्रा हे कवितेचं नाव. अगदी पुसट सीमारेषा असतात प्रत्येक नात्याच्या. त्या जर समजून घेता आल्या, त्या अर्थाचे पदर उलगडता आले तर आयुष्य खूप साधं सुंदर होऊन जाईल. आणि एक यक्ष प्रश्न असतो की बाईला नेमकं काय पाहिजे असतं, बाईचं मन कळत नाही. तर ही जर कविता समजली तर खूप काही साध्य होईल असं मला वाटतं. नक्की काय हवं असतं. माझ्या मित्रा, ऐका, मला दिसते नुसते चमकते अपरंपार आभार. मला दिसते नुसते चमकते अपरंपार आभार. अलीकडे दाट काळ्या रात्रीची शांत झुळझुळ. बासरीच्या एखाद्या माधवी स्वरासारखा तीव्र मधुर तिथल्या वाऱ्याचा वावर. आणि मुक्त असण्याची त्यात एक मंद पण निश्चित ग्वाही. कितीदा पाहिले मी हे स्वप्न, झोपेत जागेपणेही. आज तुला ते सांगावंसं का वाटलं पण थांब, घाई करू नकोस. अर्धे फुललेले बोलणे असे अर्धावर फोडू नये. हे ऐकताना हसशील तर मर्द असशील. हे ऐकताना हसशील तर मर्द असशील. स्वप्न धरायला धावशील माझ्यासाठी तर प्रेमिक असशील. समजशील जर शब्दांच्या मधल्या अवकाशात धपाकते माझं काळीज. समजशील जर शब्दांच्या मधल्या अवकाशात धपाकते माझं काळीज, तर मग तू कोण असशील? स्वप्नच होशील तर परमेश्वर असशील. हाती देशील तर पती असशील. आणि चालशील माझ्या सोबत त्या हसऱ्या उजळ स्वप्नाकडे. समजून घेईल की ते हाती येईल न येईल, पण अपरिहार्य माझी ओढ, माझं कोसळणं, धापत धावणं आणि माझा विश्वास की माझं मलाच लढता येईल. तर मग तू कोण असशील? मित्र असशील माझ्या मित्रा, मित्र असशील, मित्र असशील. या कवितेबद्दल मी काही बोलणार नाही. ती प्रार्थना आहे आणि ती कशा पद्धतीनं त्यांनी मांडलंय अरुणाताईंनी ते आपल्याला पाहून घ्यायचे. ज्यांचे पाय भुईत खोल गाडलेले, ज्यांचे पाय भुईत खोल गाडलेले, आत्मे आभाळ ओढीने अधांतरी टांगलेले, जन्माच्या नाळेचे वेडे, ज्यांना वास्तवाच्या दलदलीत, ज्यांच्या रसदीचे संदर्भ बुडालेले, ज्यांना सृष्टीशी स्थापित करायचा आहे एक अंतहीन संवाद, ज्यांना सृष्टीशी स्थापित करायचा आहे एक अंतहीन संवाद, जे संवेदनांवर बधीर अमानुषतेचे आघात झेलत राहिलेले. उमटावे गोविंद गुणी पदचिन्ह कधीतरी, उमटावे गोविंद गुणी पदचिन्ह कधीतरी, म्हणून ज्यांची हृदये सारवून सिद्ध झालेली असतात आणि भलेपणावरचा विश्वास सांभाळत वाऱ्या वादळात ज्यांची हयात गेली, फळांचा विचारही उमटला नाही मनात, जे जपत आले झाडाला झाडपणासाठी, घासातला घास काढून ठेवत आले अंगणात पाखराच्या मुक्त निराधारपणासाठी, जे आहेत म्हणून शाबूत आहेत आमची स्वप्न, जे आहेत म्हणून शाबूत आहेत आमची स्वप्न, आमचे जग आमच्या अस्तित्वाच्या वाती प्रार्थना स्वतःला पेटवून घेण्यासाठी.
तर या सगळ्या संचितामध्ये म्हणजे मी एकदा अरुणाताईंकडे गेलो होतो. म्हणजे फार महत्त्वाचा किस्सा आहे आणि त्यामध्ये राधा आणि कृष्ण हे अरुणाताईंच्या कवितांमध्ये अनेक ठिकाणी येते. जयपूर साहित्य संमेलनने गेली अनेक वर्ष कव्हर करतोय आणि त्या ठिकाणी नमिता गोखले ज्या उत्सवाच्या संयोजक आहेत त्यांनी राधा आणि कृष्ण हा विषय अनेक लेखकांना दिला, वेगवेगळ्या भाषांमधल्या लेखकांना दिला आणि राधाकृष्णाच्या नात्याचे पदर उलगडून सांगायला सांगितलं. त्याचं एक पुस्तकही त्यांनी जयपूरमध्ये प्रकाशित केलं, फाइंडिंग राधा नावाचं. आणि त्यामध्ये फाइंडिंग राधामध्ये राधाकृष्णाच्या नात्याचे सगळे पदर उलगडले गेले. पण राधा ही विवाहित होती आणि तिचा नवरा अनय होता. त्याच्यावरची एक कविता या कार्यक्रमात आपण घेतो. पण तो सगळा परिसंवाद झाला, प्रकाशन झालं, चर्चासत्र झालं आणि त्यानंतर एका 22 वर्षाच्या मुलाने विचारलेला प्रश्न असा होता की महाभारताचा काळ हा संपूर्ण नीतिमूल्यांचा काळ होता आणि राधा ही विवाहित होती, तर राधेच्या नवऱ्याने अनयनी हे सगळं कसं पेलवून नेलं असेल आणि त्याला काही सामाजिक त्रास झाला असेल किंवा नाही याचा उल्लेख तुमच्या सगळ्या लेखांमध्ये कुठंही नाही, तर त्याविषयी बोला. मी या प्रश्नाला टाळ्या पाडल्या होत्या की 22 वर्षाचा मुलगा इतका विचार करू शकतो आणि या पद्धतीने आपलं विचार हे मांडू शकतो. तसे अनयविषयीचे विचार अरुणा ढेरेंच्या कवितांमध्ये आपल्याला आढळतात आणि त्या कवितेपर्यंत आपण येणार आहोत थोड्या वेळाने. आणि आता यापुढची जी कविता आहे ती येस मेधा कविता सादर करते. बाई विणते गाणे म्हणजे आपण टाके घालतो ना लोकरीचे, त्याचा संदर्भ आहे आणि तो किती सखोल आहे हे आपल्याला या कवितेमध्ये कळून येईल. अरुणाताईंनी स्त्रियांच्या सहज जगण्याविषयी केलेली कविता आहे असं मला वाटतं. कारण सगळ्या स्त्रिया बाहेर जाऊन सगळं काही करत असतात किंवा त्यांना ती संधी मिळालेली असते असं नाही. बायका घरातही कामं करत असतात, पण ते नकळतपणे त्यांच्या हातून जे काही घडत असतं त्याचा किती मोठा अर्थ आहे हे या कवितेमधून आपल्याला जाणवतं. मला खात्री आहे की तुम्हालाही सगळ्यांना ती मनापासून आवडेल. कवितेचं नाव आहे बाई विणते. बाई विणते जमेल तसं, बाई विणते जमेल तसं. काही जणांना जमतं बाहेर जाऊन ते करायला, कार्य करायला. काही बायकांना नाही जमत, त्या घरी असतात किंवा त्यातून वेळ काढून करत राहतात. बाई विणते जमेल तसं, जगण्याच्या जंजाळातून निसटणारा उचलते नेमक्या क्षणाचा टाका. कुठल्या क्षणी काय करायचंय ते तिला चांगलं माहिती आहे. एकाचे 2 करते, 2चे 4. उलगडते कुशल बोटांनी सगळा गुंता सरासर. ती बोलत असते काही जे विणकामाविषयी नसतं. डोळ्यासमोर एखादी विणकाम करणारी स्त्री जर आपण आणली, एका 2 हातांनी तिचं सुरू असतं, 2 सुळ्यांवर एक उलट एक सुलट, आणि इकडे वेगळ्याच काही गोष्टी तिच्या मनात चालू असतात किंवा ती बोलत असताना सुद्धा इकडचं काही ती बोलत नसते. ती बोलत असते काही जे विणकामाविषयी नसतं. तिच्या डोळ्यांनाही वेगळंच काम दिसतं, पण थांबलेलं नसतं तिचं विणकाम. पण थांबलेलं नसतं तिचं विणकाम. ते श्वासासारखं सहज लयीत बिनचूक वाढत असतं. बाई सहज करते उलट्याला सुलट. बाई सहज करते उलट्याला सुलट आणि गरज पडेल तेव्हा सुलटाही सहज उलटा होतो तिच्यासाठी. बाई सहज करते उलट्याला सुलट आणि गरज पडेल तेव्हा सुलटाही सहज उलटा होतो तिच्यासाठी. तिच्यासारखंच तिचं विणकाम, तिच्यासारखंच तिचं विणकाम. ती सांभाळत नेते धागा, तुटू देत नाही, ती बसू देत नाही गाठी. तिच्यासारखंच तिचं विणकाम. ती सांभाळत नेते
धागा तुटू देत नाही की बसू देत नाही गाठी, हात घट्ट नसतो फार की नसतो फार सैलही, ती सजगपणे नेमक्या जागी कमी जास्त करते टाक्यांचा पसारा, ती सजगपणे नेमक्या जागी कमी जास्त करते टाक्यांचा पसारा, तिच्या मनात असतो फुललेला ज्याच्यासाठी विणकाम त्या प्रियजनाचा चेहरा, तिच्या मनात असतो फुललेला ज्याच्यासाठी विणकाम त्या प्रियजनाचा चेहरा. बाई विणते मुलाचे मोजे, बाई विणते मुलाचे मोजे, नवऱ्याचा स्वेटर, सासऱ्याचा मफलर, करते तयार लहान मोठे दुखऱ्या आनंदाचे आकार, करते तयार लहान मोठे दुखऱ्या आनंदाचे आकार, करते हौस म्हणून आपल्या जीवाचे धागे विणून उलटे सूट. तर या मंत्राक्षर कार्यक्रमामध्ये आपले सातारचे चित्रकार सागर गायकवाड आलेले आहेत आणि त्यांनी जे पाठीमागे जे चितारलेलं आहे ते सागरचं आहे. शशी ढवळे आमचे मित्र आणि गुलमोहर ग्रुपचे क्रियाशील सदस्य ते शशी ढवळेंचं एकच सांगतो, स्टिपलिंग आर्ट ज्याला म्हणतात, म्हणजे डॉट्स उतरवून डॉट्सच्या माध्यमातून चित्र, ज्याला आपण पिक्सल्स म्हणतो. एखाद्या पिक्चर किती पिक्सल्स आहे हे ज्याच्यावर ठरवतो ते पिक्सल्स म्हणजे ते डॉट्स, आणि अशा डॉट्सच्या माध्यमातून त्यांनी केलेली पेंटिंग आणि पोर्ट्रेट्स हे अत्यंत देखणं प्रदर्शन त्याचं आहे. कधी जर प्रसंग मिळाला तर शशिकांतच्या घरी जाऊन ती चित्र अवश्य बघावीत. त्यानं मागं त्याचं एक्झिबिशन केलं होतं मराठा आर्ट गॅलरीमध्ये, पण ती चित्र बघितली की आपल्याला कळतं की एक चित्र पूर्ण व्हायला कमीत कमी 2 ते 3 वर्ष लागू शकतात. तर शशी ढवळेंसाठी स्वागत. याच्यानंतरची कविता आपल्याकडे जी येते ती अनय, मी मगाशी म्हणलो तसं, आणि अनयच्या कवितेबद्दल संजय बोलावे. धन्यवाद. रामायण आणि महाभारतामध्ये सगळी बरीचशी पात्र आपल्या लक्षात राहिलेली आहेत, अगदी बारीक सारीक, पण 2 पात्र ही कायम दुर्लक्षित राहिली, कारण त्यांना त्या पद्धतीतच ते कार्य नियतीने दिलेलं होतं. जसं आता श्रीनिवासांनी अनयबद्दल सांगितलं, तसंच कवी ग्रेसांनी उर्मिलेबद्दल सांगून गेलेलं आहे की लक्ष्मणानं रेषा मारली, लक्ष्मण रेषा ही जगमान्य झाली, सीतामाईनं ओलांडली म्हणून पुढच्या गोष्टी घडल्या, आणि लक्ष्मणानं ती आपली म्हणून लक्ष्मण त्या ह्याच्यामध्ये आपल्याला कळून झालं लक्ष्मण रेषा. मग ती लक्ष्मण रेषा जपली कोणी? सगळेच म्हणतात ती जपली उर्मिलेनं आयुष्यभर. कुठलाही तक्रार न करता ती कधीही ओलांडायचा प्रयत्न केला नाही. म्हणून उर्मिला जशी या भागामध्ये आपल्या लक्षात येत नाही, तशी राधा आणि कृष्ण हे सगळीकडं आपण प्रत्येक ठिकाणी त्यांच्या वेगवेगळ्या रूपात बघतो. म्हणजे भक्तीच्या रूपात बघतो, प्रेमाच्या रूपात बघतो, विवाहाच्या रूपात बघतो. पण राधेचा जो नवरा अनय तो कायम दुर्लक्षितच राहतो. त्याच्याबद्दल आम्ही त्यांनी खूप शेवटच्या ओळीमध्ये ज्याला आपण म्हणतो की सगळं सार लिहिलेलं आहे पुरुषाच्या जीवनाचं, त्याबद्दल ही कविता आपल्याला ऐकायची. नक्षत्रांच्या गावातून उतरली होतीस तू त्याच्या घरात, नक्षत्रांच्या गावातून उतरली होतीस तू त्याच्या घरात, मेघ श्याम आभाळाची ओढ तुझ्या रक्तातच होती हे समजलं होतं त्याला. अगदी पहिल्यापासून तुझ्या बाईपणाची जात विजेची शेदेला घेताना येणारी ओळखून होता तो आतून आतून बोल मनातून. झिळमिळ स्वप्नांच्या मोरपिसांना तुझ्या त्यानं कधी देऊ पाहिले नाहीत आपले डोळे, आणि नाही बदल केले कधी तुझ्या देहात
किंकाळणारे धुंद मंदिर निळे तळे. यातलं मोरपीस निळे तळे सगळं कृष्णाच्या रूपकाशी साम्य येते. म्हणजे त्याच्या मृण्मय आयुष्यात उमटली होती अमराचा अळता लावलेली तुझी पाऊलं. इथं त्याचा जो सगळा अर्थ घेतलाय तो आणायच्या दृष्टीने घेतलेला आहे आनंदाने. त्याच्या मृण्मय आयुष्यात उमटली होती अमराचा अळता लावलेली तुझी पावलं. घरात तुझ्या असण्याचा अविनाशी गंध होता काठोकाठ भरून. होता तो नुसत्या तुझ्या आसपास वावरण्यानं तुझ्याशी खोलवर कृतज्ञ होता. पाहिलं त्यानं तुला उंच बेभान उसळताना. पाहिलं त्यानं तुला उंच बेभान उसळताना. रात्रीच्या रसज्ञ काळ्या अंधारात मिसळताना. विषाचे घोट मधुर खोळ्या ओठांनी अकंठ घेताना, पिसावताना, रसावताना. अस्तित्वाचा कण कण प्रेमाच्या चेहऱ्यावर उत्कट उधळून देताना. कळली त्याला तहान तुझ्या तृप्तीला लागलेली अतृप्तीची. कळली त्याला तहान तुझ्या तृप्तीला लागलेली अतृप्तीची आणि दुःखाचं नख लागलेल्या काळजाची. तडफड कळली शर्तीची. कळली कशी असते प्रेमात स्त्री भरतीची आणि सरतीची. तू हरलीस हे त्याला कळलं. तू हरलीस हे त्याला कळलं. पण निरर्थाच्या वाटेवर हरवली नाहीस. तत्व सांभाळून उरलीस तशी हेही कळलं. त्यानं पुढं होऊन तुझ्या पापणीवरचा शोक टिपला. त्यानं पुढं होऊन तुझ्या पापणीवरचा शोक टिपला. त्या क्षणी राधे तुला तुझा पुरुष भेटला. तो पुरुष क्षमा करून नाही ऋणी करत. तो पुरुष क्षमा करून नाही ऋणी करत. पाठ फिरवून नाही उणी करत. घेतो समजून सावरतो आवरतो उराशी धरतो. आपल्या नसलेल्या स्वप्नांसाठीही आपल्या काळजाचं घर करतो. राधे पुरुष असाही असतो. राधे पुरुष असाही असतो. म्हणजे एकाच कवयित्रीने पुरुषाची वेगवेगळी चित्र रेखाटताना पुरुष असा असतो आणि पुरुष असाही असतो अशा पद्धतीने समारोप करताना पुरुषाच्या जीवनाची चरित्राची एक वेगळी गाथा त्यांनी या कवितांमधून आपल्याला सांगितल्याचं दिसून येतं. आणि जितक्या सखोलपणे या कवितांचं आपण वाचन करू तितक्या आपल्याला त्यामधले संदर्भ उलगडत जातात आणि मग त्या निमित्तानं मग महाभारतही उलगडतं आणि सगळ्या गोष्टी या उलगडत राहतात. आणायची ही कविता म्हणूनच अशी अतिशय लक्षणीय अशी कविता मराठी साहित्यामध्ये गणली गेलेली होती. एखाद्या रात्री झळकत नाही नेहमीसारखा चंद्र अशी एक कविता आधी ती आपल्या समोर सादर करते. आणि या कवितेमध्ये सुद्धा तुम्हाला एक निसर्गाचं वेगळं चित्र आपल्याला आढळून येतं. एखाद्या रात्री नेहमीसारखा झळकत नाही चंद्र. एखाद्या रात्री नेहमीसारखा झळकत नाही चंद्र. तो होतो तान्हा कृपामय आशय हृदयाच्या हृदयामधला. आणि मृत्यूपेक्षाही अवघड जरी जन्म शब्दामधून. आणि मृत्यूपेक्षाही अवघड जरी जन्म शब्दामधून तरी सहज घडून जातो तो चमत्कार एखाद्या कवितेमध्ये. नको नको ना रे असा खेळ खेळूस निष्ठूर. नको नको ना रे असा खेळ खेळूस निष्ठूर. गात्र गात्र शिनले रे आता धपापतो पोट. खेळ निराळाच तुझा. खेळ निराळाच तुझा तूच शब्द हिरावले. अर्थप्रसवा प्रज्ञेचे वरदानही दिले. राजवंशी आशयाला घट्ट उरी कवळून किती धावले धावले मीही शब्दांच्या मागून. शब्द दिलेच ना. शब्द दिलेच ना फक्त स्वप्न दिलेस बिलोरी. शब्द दिलेच ना फक्त स्वप्न दिलेस बिलोरी.
वास्तवाच्या स्पर्शाने रे तीही पिचलेली सारी. हौस पुरली पुरली खेळ जीवनाचा झाला. हौस पुरली पुरली खेळ जीवनाचा झाला. तरी शब्दांचा मुलूख नाही तिथीच लाभला. तरी शब्दांचा मुलूख नाही तिथीच लाभला. अरुणाताईंनी ज्याविषयी म्हणजे रामायण महाभारत आणि त्यामध्ये संदर्भ कृष्णाच्या सर्व जीवनसख्या यांच्याविषयी महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये प्रदीर्घ असं व्याख्यान दिलेलं होतं. आणि या सगळ्या व्याख्यानांचा आपण जर आढावा घेतला तर आपल्याला असं लक्षात येतं की कविता ही त्यांच्या रक्तामध्ये कुठेतरी भिनलेली आहे. त्यांनी वैचारिक लेखन, संशोधनात्मक लेखन हे प्रचंड केलं असलं तरी मूलतः कवयित्री असल्यामुळं त्यांच्या कवितांचे सगळे कदर उलगडणं हा आपल्या या छोटेखानी कार्यक्रमाचा एक छोटासा भाग आहे. कारण कविता तर खूप आहेत, पुस्तकं खूप आहेत आणि त्याच्यामधून कविता निवडणं आणि त्या आपल्यासमोर घेऊन येणं हा एक तसा बघितलं तर अवघड असा टास्क होता. पण हे सगळं करत असताना आणखी प्रत्येकी एक एक कविता होणार आहे आणि मग कार्यक्रम संपणार आहे. पण त्याच्यामध्ये एक फार छान कविता मी आपल्यासाठी सादर करतोय. पावसाची चाहूल लागते आणि मग हे जाणवतं की आभाळ भरून आलं की मनाची तगमग कशी होते. पुन्हा भरून येईल आभाळ, पुन्हा भरून येईल आभाळ, पुन्हा भुईवर शहारे. पुन्हा भरून येईल आभाळ, पुन्हा भुईवर शहारे उमटतील. वाळलेले दिवस उडतील वाऱ्यावर, वाळलेले दिवस उडतील वाऱ्यावर. धुळीने आठवणींचे डोळे भरतील. रखरख मिटेल तलखी निवेल, रखरख मिटेल तलखी निवेल. शब्दांचे वचनांचे अर्थ भिजतील. शब्दात उतरेल कोमल काळोख, शब्दात उतरेल कोमल काळोख. त्यात मातीच्या वासाचे ध्यास मिसळतील, मातीच्या वासाचे ध्यास मिसळतील. दुःखाशिवाय पर्याय नाही सृजनाला, दुःखाशिवाय पर्याय नाही सृजनाला. हे उमगेल ढग काळेभोर होतील. जन्म कहाणीचा तिसरा उघडून पुन्हा मनाशी मोर येतील, पुन्हा मनाशी मोर येतील, पुन्हा मनाशी मोर येतील. मेधा कविता मिळते ती अशीच वेगळं भावचित्र त्या कवितेमध्ये आपल्याला जाणवतं. अरुणाताईंच्या बऱ्याचशा कविता ह्या जसं राधाकृष्णाच्या किंवा बाईच्या जगण्याशी निगडीत आहेत तशी ती एक कविता आहे. ही यौवनावस्थेतल्या किंवा तत्सम वयोगटातली आपण म्हणू अशी एक कन्या आणि तिची सखी यांच्यातला थोडासा संवाद आहे की काय असं मला वाटलं. कवितेचं नाव आहे सडे. परतले सांज ऊन धूळ वाटेने जपून, परतले सांज ऊन संध्याकाळची वेळ. परतले सांज ऊन धूळ वाटेने जपून, मनापाशी राहिलेली एक केशराची खूण. सूर्य मावळतानाचं जे केशर उधळलं जातं त्याचा हा संदर्भ वाटतो. मनापाशी राहिलेली एक केशराची खूण. दाट निळा निळा भास. सूर्य मावळल्यावरती जशी संध्याकाळ यायला लागते. दाट निळा निळा भास त्याचे वाऱ्यावर सडे. काळोखाच्या घडीवर रंग जरासाच उडे. दाट निळा निळा भास त्याचे वाऱ्यावर सडे. काळोखाच्या घडीवर रंग जरासाच उडे. अंगणात कसनुशी उललेली जुई फुले. अंगणात कसनुशी उललेली जुई फुले. चुनी वासाची सारून कोण उंबऱ्याशी आले. जो वास आहे सुवास आहे जुईचा त्याची चुणी हलकी
सुटकेस बाजूला करून कोण उंबऱ्याशी आले. माझ्या हातात टपोरी वेळ कातर कातर, संध्याकाळची वेळ कातर कातर अशी वेळ. माझ्या हातात टपोरी वेळ कातर कातर, कुणी पुढ्यात झुकून वर ठेवला अधर. जरा हालला उजेड, जरा हालला उजेड, डोळे झिळमिळ झाले. दिवे लागणीला कोण जीव लावून या गेले. कसे आले कसे गेले काय लावी आले भाळी, मन केशराची खूण कशी झळाळून आली. कसे आले कसे गेले काय लावी आले भाळी, मन केशराची खूण कशी झळाळून आली. पाचू काकणे जवळ, पाचू काकणे जवळ कोणा माहीतही नाही. हाती घालू नको घालू काय करू सईबाई, हाती घालू नको घालू काय करू सईबाई. सध्या आता जी कविता घेणार आहे त्याच्यामधले शब्दांचे आणि वृत्ताचे हे सगळे सग पण आपल्याला समजतो. आणि ती कविता इतकी मनोहर आहे की ती कविता पूर्ण वाचल्याशिवाय त्याच्यामधलं मनोहर पण काय आहे हे समजणार नाही. यासाठी आपण बऱ्याच जणांनी आपल्या प्राथमिक शाळेत औदुंबर ही कविता अगदी मनापासून सगळ्यांनी अनुभवलेली आहे, अभ्यासलेली आहे, त्याच्यावरती वेगवेगळी विश्लेषण ऐकलेली आहे. तर ती कविता जर का आपल्याला आठवली की एक तसं निसर्ग चित्र उभं केलेलं होतं, तसं अरुणाताईंनी श्रीकृष्णाचं सर्व लहानपणापासून ते शेवटपर्यंतचं सार त्या कवितेत त्यांनी दिलेलं आहे. प्राची ढेरेंच्या त्या कन्या, त्यामुळं ती जी मोठी साहित्यिक त्यांना पार्श्वभूमी होती ती त्यांच्या प्रत्येक साहित्यात कवितेत आपल्याला जाणवते. ती आपण कवितेमध्ये आपल्याला जाणवते. ही कविता बाकीच्या सर्व कवितेपेक्षा मोठी आहे. वृत्तानं म्हणतात श्रीनिवास. अजून तरळते दृष्टी पुढती ते मोराचे पीस मिळे. अजून तरळते दृष्टी पुढती ते मोराचे पीस निळे. झिळमिळ त्या रंगाचे गारुड अजून मला पुढते न कळे. ही मुरली ती तुडुंब यमुना कदंब फुलले काठी. हेच का तो होता तिथला गोकुळचा रहिवासी. हरीच होती राधा अन तो रास खरा होता का. हरीच होती राधा अन तो रास खरा होता का. नवलपरीच्या लीला त्याच्या भासत तो होता का. त्या अविनाशी मूलपणाचे रहस्यही पुरते न कळे. अजून तरळते दृष्टी पुढती ते मोराचे पीस मिळे. तो तर होता गोप सखा की तरुण प्रियकर होता. गीत किती तो लोकप्रिय किती नित्य अग्रणी होता. मधुवचनी तो मुरली मनोहर रूपवंत वेल्हाळ. समयज्ञ ही तो चतुर जाणता शत्रुंजय कळिकाळ. त्या नीत नूतन शतरूपांचे रहस्यही पुरते न कळे. अजून तरळते दृष्टी पुढती हे मोराचे पीस मिळे. तो बंधू तो पती पिता तो परममित्र तो राजा. तो द्रष्टा उपदेशक प्रेरक आश्रय तो सकलांचा. सर्वासाठी सुहृदय तरीही तो तर त्या पलीकडचा. अलिप्त सावध निर्मम साक्षी सगळ्या सुखदुःखांचा. अपूर्व त्या जीवनयोगाचे रहस्यही पुरते न कळे. अजून तरळते दृष्टी पुढती ते मोराचे पीस मिळे. सर्व मानवी नात्यांना अतिसुंदर केले त्याने. सर्व मानवी नात्यांना अतिसुंदर केले त्याने. आयुष्याला अर्थ दिला रस भरल्या चैतन्याने. काय म्हणावे काय म्हणावे काय नेमके द्यावे त्याला नाव. काळाचा का होता स्वामी
तो होता का देव. गूढ निळ्या त्या अस्तित्वाचे रहस्यही पुरते न कळे. अजून तरळते दृष्टी पडती ते मोराचे पीस निळे. ते मोराचे पीस निळे. क्या बात. याच्यानंतर माझी एक कविता आणि मग आदिती कविता सादर करेल. कृष्णाबाई उत्सव संस्थेमध्ये दरवर्षी या ठिकाणी एक साहित्यविषयक उपक्रम करण्याची संधी आम्हाला मिळते. याबद्दल आम्ही कृष्णाबाई उत्सव संस्थेचे अत्यंत आभारी आहोत आणि खूप चांगल्या संख्येने गर्दीने या ठिकाणी हे कार्यक्रम ऐकण्यासाठी श्रवण करण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांचेही मी विशेष आभार मानतो. आणि अरुणा डेरेंच्या या कार्यक्रमात यानंतर 2 कविता घेतो. त्यामध्ये पहिली कविता माझ्याकडे आहे. पुन्हा एकदा हा सगळा विषय आपल्या मनाला ग्रासून टाकणारा कोणता विषय तर तो पावसाचा विषय. आणि तुम्ही म्हणाल हे उन्हाळ्यामध्ये पावसाच्या कविता खूप काय येत आहेत. तर मी मगाशी म्हणलं तसं पाऊस हा सृजनाचा साक्षात्कार म्हणून त्याच्याकडं पाहिलं जातं. आणि कायम पाऊस पडायला लागला की कवींना कविता सुचायला लागतात. आणि ते कसं असतं की अरे तू पावसावर कविता नाही लिहिलीस का, मग तू काय खरा म्हणतो. अरे तू गुलमोहरावर कविता लिहिली नाहीस का, मग काय तू कवी नाहीस असं म्हटलं जातं. पण हे सगळं जे आहे ते सगळं तुमच्या आमच्या मनाला स्पर्शून जाणार आहे. पाऊस वाहून नेतो जगण्यावरची धूळ. पाऊस वाहून नेतो जगण्यावरची धूळ. आणि प्रयासाने झाकलेले सारेच उघडे होते. विजा चमकतात वारे ओल्या दुःखांना झोंबतात. विजा चमकतात वारे ओल्या दुःखांना झोंबतात. एखादे पिवळे फुलपाखरू घेते बिचकी गिरकी आणि डोळ्यात झुंझुणून पाणी येते. डोळ्यात झुंझुणून पाणी येते. पाऊस वाहून नेतो जगण्यावरची धूळ आणि जुन्या दिवसांची तळमाती लख दिसू लागते. पाऊस ज्या वेळेला पडतो त्यावेळेला झाडाची मुळं अशी खोल गेलेली दिसतात आणि ते सगळं उघडं पडतं. पाऊस वाहून नेतो जगण्यावरची धूळ आणि जुन्या दिवसांची तळमाती लख दिसू लागते. सोडून दिलेले लहान लहान क्षण पुन्हा आठवतात. सोडून दिलेले लहान लहान क्षण पुन्हा आठवतात. अनाघात वाटांवरचे अक्षत गवत तशा हरवलेल्या गोष्टी नव्या होऊन चमकतात. आपले खूप आधीचे मन अकस्मात सापडते. पाऊस वाहून नेतो जगण्यावरची धूळ. पाऊस वाहून नेतो जगण्यावरची धूळ. आणि यानंतर अरुणाताईंनी लिहिलेलं एक करुणाष्टक हे आदिती कार्यक्रमाच्या शेवटी सादर करेल आणि त्यानंतर हा कार्यक्रम संपेल असं मी जाहीर करतो. आपल्या सगळ्यांना रामदास स्वामींची करुणाष्टक माहिती. त्याच्यापेक्षा खूप वेगळा आशय असलेला पण तरीही शेवटी आपल्या मनामध्ये भरून उरते ती करुणाच अशी ही कविता. म्हणजे आतापर्यंतचं माणसाचं आयुष्य एकीकडं आणि उतार वयामध्ये जे काही पदरी पडतं ते एकीकडं. आतापर्यंत सगळं नावलौकिक नंतर संपत्ती ऐश्वर्य सगळं कमावण्यासाठी केलेली धडपड आणि आता त्याचं काहीच अर्थ उरलेला नाही हे जेव्हा समजतं, प्रियजन सोडून जातात, त्यावेळेला शेवटीची जी मनोवस्था आहे ती मला वाटतं ह्या कवितेमध्ये व्यक्त झाली. करुणाष्टक. उतरून हलू येते संधिकाली न माया. स्वजन जनधनाचे दुःख लागे मिटाया. झरझर स्मरणाची रेख जाई झुक्यात. मनभर कवितेचा मांडिला मी आकांत. पदर भरून वारा गर्द काळोख सारा. पदर भरून वारा गर्द काळोख डोळे. घरभर झुरलेले उंच आभाळ गेले. किणकिण हिरवेचे स्वप्न हातात होते. किणकिण हिरवेचे स्वप्न हातात होते. पिचत पिचत ते
ही खोल मांसात जाते, क्षण क्षण जगलेला होत प्राणात गोळा, अरुण फिरून येई इंद्रियांना उमाळा, अनुभव नवलाचे स्वप्न सारून आले, हळूहळू कळते की काही नाही कळाले, हळूहळू कळते की काही नाही कळाले. श्री कृष्णाबाई उत्सव संस्था आयोजित मंत्राक्षर या कार्यक्रमामध्ये डॉक्टर आदिती काळमेघ, डॉक्टर मेघा क्षीरसागर, डॉक्टर संजय क्षीरसागर आणि श्रीनिवास वारुदेकर यांनी या ठिकाणी कार्यक्रम केला. तुम्हाला काय वाटतं? आत्ताच आपल्या समोर मंत्राक्षर हा कविता वाचन, काव्य वाचन हा कार्यक्रम सुंदर रीतीने श्रीनिवास वारुदेकर, डॉक्टर आदिती काळमेघ, डॉक्टर मेधा आणि डॉक्टर संजय क्षीरसागर यांनी सुंदररित्या सादर केला. अगदी आपल्यासमोर हुबेहूब चित्रण त्या कवितांचं उभं केलं आणि त्या कविता ऐकतच राहाव्या, ते संपू नये असं आपल्याला सतत वाटू लागलं. हळूहळू एक एक जशी कविता कृष्णांची ऐकत झाली तसं कृष्णाचं आणि राधेचं रूप त्यांनी तो हुबेहूब वर्णन केलं की खरोखरीच आपल्याला वाटतं की आपण राधा आणि आपणच कृष्ण आहे. म्हणजे हे अद्वैत हे आपल्याला त्यातून समजतं. त्याबद्दल ह्या सर्वांचे कृष्णाबाई उत्सव संस्थेतर्फे आभार आणि धन्यवाद मानते.